आत्ता मी मनकुपीतल्या सुपारीच्या बागेत आहे आणि आज हळद काढण्याचं काम चालू होतं. हळद काढायला आजपासून सुरू केलं आहे. इकडे एक मिनटं, इथे मागे एका बेडची हळद रिकामी करून झाली, कॅमेऱ्यात भरले, तिचे पुढचं प्रोसेसिंग होईलच. पण आता हा जो बेड रिकामा झाला आहे ते हळदीचं सगळं जे वेस्टेज असेल तर ते आमच्या ह्या इकडे मागे कंपोस्टिंगचं हिरवं दिसतंय या कंपोस्टिंग बेडमध्ये जाणार आहे. तिथे तर त्याचं कंपोस्ट होईलच. पण हा जो रिकामा बेड आहे ह्याला आम्ही आणखीन थोडंसं शेणखत किंवा ऑर्गॅनिक मॅटर घालून त्यात आम्ही मका लावणार आहोत. मका अशासाठी की गाई गुरांना ओला चारा म्हणून आम्ही शक्यतो मका लावणार आहोत. पण जर वांदरांच्या तावडीतून सुटला तर त्याचे आपल्याला कणसं पण खायला मिळणार आहेत. तर हे मनकुपीचं जे सुपारीची बाग आहे तर ते एक मल्टीक्रॉपिंगचं मॉडेल आपल्याला म्हणता येईल. कारण इथे आम्ही मल्टीक्रॉपिंग म्हणून हळद, काळं अळू, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची केळी, कॉफीची थोडीशी झाडं, अननस, त्याचबरोबर आंबे मोहर म्हणून एक पात असते तर ती पात, त्याचबरोबर ऑल स्पायसेस, काळी मिरी, दालचिनी यासारखी झाडं, कोकम यासारखी सगळी झाडं लावलेत. तर प्रॉपर एक मॉडेल तुम्हाला इथे बघायला मिळेल. ऑर्गॅनिक फार्मिंग, हे ऑर्गॅनिक फार्मिंगचा हँड टू हँड एक्सपिरियन्स किंवा पर्माकल्चर हे जी कन्सेप्ट आहे तर त्याचा हँड टू हँड एक्सपिरियन्स किंवा हे सगळं मनकुबीच्या कम्युनिटी किंवा इकोथेरपी सेशन्समध्ये तुम्हाला बघायला मिळणार. ते माझ्या मागे सगळी सुपारीची शेती तुम्ही बघू शकता. मनकुबीचा उद्देश किंवा मनकुबी म्हणजे एखादी नुसती कॅम्पिंग साईट किंवा एक बिझनेस मॉडेल किंवा नुसतं शांत स्पॉट हे तर आहेच. तर त्याचबरोबर मनकुबीचा उद्देश हा होता की इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला किंवा प्रत्येक माणसाला शेतकऱ्याचं जीवन कळावं. गावात राहणाऱ्या शेतकऱ्याचं जीवन कसं असतं, त्याचं जेवण कसं असतं, त्याचं राहणीमान कसं असतं, त्यानंतर तो जगतो कसा, हे सगळं दाखवणं किंवा त्याचबरोबर हँड टू हँड एक्सपिरियन्स शेतीचा, ऑर्गॅनिक फार्मिंगचा हे सगळं कसं देता येईल ह्याचा आमचा प्रयत्न होता. आणि त्यासाठीच हे सगळी मनकुबीचं ऑर्गॅनिक फार्मिंग, सुपारीचं किंवा असं जे असेल तर ते आम्ही चालू केलं. तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळेलच. त्याचबरोबर इथे शांतता, निसर्ग, सनसेट व्ह्यू, दापोलीतला मला वाटतं चांगला सनसेट व्ह्यूसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. शांतता, माणसं, पंचनदी गाव ह्या सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतीलच. त्याचबरोबर तुम्हाला हँड टू हँड एक्सपिरियन्स घेता येणार आहे इकोथेरपी आणि ऑर्गॅनिक फार्मिंगचा. त्यासाठी मनकुबीच्या इकोथेरपी कॅम्पला नक्की जॉईन करा आणि मनकुबीची कम्युनिटी नक्की जॉईन करा.